सुरुवात केली ना, सुरुवात एकदम छान झाली. सर्वांना गुड मॉर्निंग मेन म्हणजे. आणि आता मात्र चढ आहे, त्यामुळे हाफ उप करत थोडं करत आस्ते आस्ते चालत जायचं आणि आपलं संपूर्ण दिवस छान घालवायचा. हो की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता थोडा उतार आलाय, आता निवांत चालायचं. पुऱ्या चढे ना पुन्हा उतार आहे ना. हो की नाही? माझ्या तर म्हणतं की ह्या गोष्टी आल्याच जीवनातही चढ उतार असतात, सहजपणे घ्यायचे. अजून काय पाहिजे? साडेतीन वाजता आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली आणि मग मात्र त्या मानाने आता घाट कमी आहे, म्हणजे उतार आहेत बऱ्यापैकी. असाच उतार राहू दे आणि आंबोली घाट पूर्ण करायचा आहे, एवढंच माझ्यासमोर आव्हान आहे. आणि ते पूर्ण करायचं बस. बटाटा और क्या चाहिए? नींबू. आज खाने में है दाल चावल. नाइट डिनर. आता मस्तपैकी डाळ भात खाणार आहे आणि तांब्याचं तूप एन्जॉय करणार. दिवसभर भरपूर चालून झालेलं आहे, आता एन्जॉय करायचं बस आणि शांत झोपायचं. थकल्यामुळे झोप येतेच ना, ऑटोमॅटिक येते. हो की नाही? चला ओके. काल रात्री आम्ही मार्चोंडी या ठिकाणी आम्ही मुक्काम केला आणि तिथे पी धूम यांची खास विशेष ओळख झाली.
ते डोंबिवलीमध्ये PSI होते. तसेच त्यांनी त्या रात्री आम्हाला पिण्याचं पाणी पण दिलं. इतकंच नाही तर त्यांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये वरच्या टाकीमध्येही पाणी भरून दिलं आणि चांगला आपल्या गप्पा गोष्टी पण झाल्या. आणि सकाळी मात्र आम्ही एकदम छान सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत आम्ही सुरुवात केली. आणि जेव्हा ते आंबोली घाट लागला ना तेव्हा मात्र टेरिफिक त्रास झाला. आंबोली घाटामध्ये सतत चढ चढ आणि चढ आणि नंतर मध्ये एक नदी लागली, वाघ नदी म्हणून, आणि नंतर पुन्हा चांगला रस्ता मिळाला. आणि आता आम्ही दिवसभरामध्ये खास लोकसंपर्क झाला नाही. आणि आता मात्र आम्ही सापगाव फाटा हा विशेष म्हणजे पालघर मागे गेलं, ठाणा मागे गेलं आणि आता आम्ही नाशिक मध्ये प्रवेश केला आहे. याचा मला आनंद होत आहे.